हॅलो स्टुडंट्स, तर बघा पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण MST CET क्वेश्चन 1 to 14 हे आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलेले 2018ची प्रश्नपत्रिका आपण बघत होतो. ॲक्च्युली कसं आहे बघा की प्रश्न हे आपले 51 पासून सुरू होतात. 51 to 100 असे केमिस्ट्रीचे क्वेश्चन्स आहेत. याच्या अगोदरचे जे 50 प्रश्न असतात ते फिजिक्सचे प्रश्न आहेत, पण आपण केमिस्ट्रीचं बनवतो तर त्याला आपण 1 to 50 असं नंबर दिलेले आहेत. बरं असू दे. आता आपण 15 नंबरचा मल्टिपल चॉईस क्वेश्चन बघणार आहे. 15. द मोलॅरिटी ऑफ युरिया मोलर मास 60 ग्रॅम पर मोल सोल्युशन बाय डिझॉल्विंग 15 ग्रॅम ऑफ युरिया इन 500 cm³ ऑफ वॉटर इज किती असेल. म्हणजे तुम्हाला युरियाचं मास दिलेलं आहे 15 ग्रॅम आणि त्याचं काय दिलेलं आहे 15 ग्रॅम युरिया, त्याचं मोलर मास दिलेलं आहे 60 ग्रॅम पर मोल आणि तो 500 cm³ एवढ्या वॉटरमध्ये डिझॉल्व केलेला आहे आणि त्याच्यापासून तयार होणाऱ्या सोल्युशनची मोलॅरिटी किती असेल असं विचारलेलं आहे. आता मला एक सांगा, मोलॅरिटी तुम्हाला विचारलेली आहे बघा. तर मोलॅरिटी म्हणजे कॅपिटल M विचारलेला आहे का नाही. मग तुम्हाला काय काय दिलं आहे बघा. मोलर मास दिलं आहे म्हणजे कॅपिटल M2 दिलं आहे. सोल्यूटचं मोलर मास दिलेलं आहे 60 ग्रॅम पर मोल एवढं दिलेलं आहे. त्यानंतरनं काय दिलेलं आहे मास दिलेलं आहे सोल्यूटचं, म्हणजे W2ची व्हॅल्यू दिलेली आहे 15 ग्रॅम एवढी दिलेली आहे आणि व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन दिलेलं आहे V = 500 cm³ एवढं दिलेलं आहे. तर बघा, तर आता पुढं काय करायचं बघा. या सेंटीमीटर डेसिमीटर क्यूबमध्ये आधी कन्वर्ट करूयात. कसं करायचं, 500 × 10⁻³ डेसिमीटर क्यूब. सेंटीमीटर क्यूबच्या व्हॅल्यूला 10⁻³ ने मल्टिप्लाय केले की डेसिमीटर क्यूबमध्ये होईल. आता बघा, मग मोलॅरिटीचा काय फॉर्म्युला आहे. मोलॅरिटी = W2/M2V हा फॉर्म्युला आहे. तुम्ही वेगळ्या फॉर्म्युल्याने गेला तरी चालते. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन त्या मेथडनी केलं तरी सुद्धा तुमचं उत्तर तेवढंच येणार आहे. मग W2ची किंमत किती आहे बघा. W2ची व्हॅल्यू आहे 15 ग्रॅम डिवायडेड बाय, आता मी काय करतो युनिट पुट करत नाही, शेवटी आपल्याला माहिती आहे मोल पर DM³ हे मोलॅरिटीचं युनिट असतं. आपण M2ची व्हॅल्यू किती आहे बघा. M2ची 60 एवढी व्हॅल्यू आहे इंटू व्हीची व्हॅल्यू किती आहे 500 × 10⁻³ एवढी आहे का नाही. आपण CM³ DM³ कन्वर्ट केली बघा. मग = 15 × 10⁻³ वरती गेल्यानंतर 10⁻+3 होणार डिवायडेड बाय 60 × 500. बघा आता सिंपल एक काम करूयात. 15 × 10⁻³ म्हणजे 1000 बघा डिवायडेड बाय 60 × 500. या 2 झिरोला हे 2 झिरो कॅन्सल, या झिरोला हा झिरो कॅन्सल. काय येते बघा, खाली काय राहणार आहे 15 × 1 15 डिवायडेड बाय 5×30 म्हणजे 15ला 30 ने डिवाइड केलं तर उत्तर येतं 0.5 आहे का नाही मोल पर DM³. सो 0.5 मोल पर DM³ इज द आन्सर ऑफ. तर बघा पुढचा MCQ आपण बघूयात. विच कार्बन ॲटम ऑफ द डिऑक्सिरायबोज शुगर इन DNA डज नॉट कंटेन COH बॉन्ड. कोणत्या कार्बन ॲटमला COH बॉन्ड नसतो डिऑक्सिरायबोजमध्ये. तर आपण अगोदर रायबोज शुगरचं मी तुम्हाला स्ट्रक्चर काढून दाखवतो. रायबोज शुगरचं हे स्ट्रक्चर असं आहे बघा. इथं अप डाऊन डाऊन अप, इथं मात्र CH2OH आहे लक्षात घ्या ना. ऑपोजिट साईडला काय असतो हायड्रोजन असतो. इथं हायड्रोजन नाही लिहिला तरी चालेल, काही गरज नाही. बघा हे रायबोजचं स्ट्रक्चर आहे आणि आपल्याला कोण पाहिजे डिऑक्सिरायबोज पाहिजे. डिऑक्सिरायबोज, तर डिऑक्सिरायबोजमध्ये काय असतं लक्षात घ्या. तर हा जो कार्बनला मी नंबरिंग देतो 1 2 3 4 5. आता हा जो 2 नंबरचा जो कार्बन आहे याचा ऑक्सिजन इथं नसतो, इथं फक्त हायड्रोजनच असतो. सो इट बिकम्स डिऑक्सिरायबोज. हा कोण होतो डिऑक्सिरायबोज. डिऑक्सिरायबोजमध्ये 2 नंबरचा जो कार्बन असतो त्या कार्बनला कार्बन OH बॉन्ड नसतो लक्षात घ्या. सो द आन्सर इज द C2 म्हणजे C ऑप्शन आहे की नाही. बघा त्याच्यानंतर व्हेरी सिंपल बायोमॉलिक्युल्समधला प्रॉब्लेम आहे हा तुम्हाला आत्ताच्या सिलेबसला पण आहे, लक्षात आलं का. हा पण तुम्हाला आत्ताच्या सिलेबसला आहे, फक्त 11वी मधल्या चॅप्टरमधून येईल. 11वी मध्ये मोलॅरिटीचा कन्सेप्ट आहे बघा.
विच ऑफ द फॉलोइंग कार्बोक्सिलिक ॲसिड्स इज मोस्ट रिॲक्टिव्ह टुवर्ड्स इस्टरिफिकेशन. इस्टरिफिकेशनसाठी कोणता कार्बोक्सिलिक ॲसिड जास्त रिॲक्टिव्ह आहे. इस्टरिफिकेशनमध्ये काय होतं बघा, तर लक्षात घ्या, हा OH ग्रुप निघतो, म्हणजे कुठल्याही कार्बोक्सिलिक, असं काय नाही की प्रत्येक कुठल्याही कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये OH ग्रुप काढला जातो आणि त्या जागेवरती OR ग्रुप सबस्टिट्यूट होतो. OR ग्रुप बघा आता, मग तो काढण्यासाठी काय लक्षात घ्या, तर आपण किती नंबरचा 17 नंबरचा MCQ बघतोय बघा, की कुठल्या कार्बोक्सिलिक ॲसिडचं इस्टरिफिकेशन इझिली होईल. तुम्हाला मी अगोदर सांगतो इस्टरिफिकेशन म्हणजे काय. कार्बोक्सिलिक ॲसिडची रिॲक्शन अल्कोहोल सोबत करायची इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड करायची सल्फ्युरिक ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये, आणि त्यावेळी काय होतं, त्याच्यापासून इस्टर तयार होतो, याला आपण इस्टरिफिकेशन रिॲक्शन म्हणतो. बघा तुम्हाला एक सिंपल उदाहरण देतो मी. RCOOH याची रिॲक्शन आपण अल्कोहोल बरोबर केली R-OH सोबत, आणि H+ ॲसिड पाहिजे, तर इथं काय होतं बघा, हा OH ग्रुप, याचा OH आणि याचा H निघतो, RCOOR', हा इस्टर तयार होतो, यालाच आपण इस्टरिफिकेशन रिॲक्शन असं म्हणतो. बघा आता लक्ष द्या. मग इस्टरिफिकेशन रिॲक्शन होत असताना बघा रिव्हर्सिबल रिॲक्शन असते. डायल्यूट आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 असं आपण तुम्ही कॉन्सन्ट्रेशन बदलले की रिव्हर्सिबिलिटी बदलते. आता पुढं बघा, मग हे इस्टरिफिकेशन कोणामध्ये इझिली होतं, तर लक्षात घ्या, ज्या कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये स्टेरिक हिंड्रन्स कमी असतो. आता ही रिॲक्शन मी लिहिली, पण याचं जर मेकॅनिझम तुम्ही बघितलं तर हा जो अल्कोक्सी ग्रुप आहे हा न्यूक्लिओफाईल म्हणून या काय करतो, इथं अटॅक करतो आणि नंतर OH ग्रुपला घालवून टाकतो. बघा, मग न्यूक्लिओफाईलला जर का इथं अटॅक करायचा असेल तर जिथं स्टेरिक हिंड्रन्स कमी असेल तिथंच तो अटॅक करेल. म्हणजे थोडक्यात काय, तर कुठल्या कार्बोक्सिलिक ॲसिडचं इस्टरिफिकेशन इझिली होतं, तर ज्याच्यामध्ये स्टेरिक हिंड्रन्स कमी आहे, म्हणजे जिथं कार्बोनिल कार्बनना अटॅच असलेल्या अल्किल ग्रुप हा ज्याच्यामध्ये कमीत कमी बल्की आहे. कमीत कमी बल्की म्हणजे कमीत कमी गर्दी करणारा. तर तो कोणामध्ये, तर बघा आपण जर हा घेतला पहिला A घेतला, तर याच्यामध्ये बघा CH3 आणि पुढं C+OH. इथं इझिली जर का तुम्हाला हा OR- हा जर न्यूक्लिओफाईल आणायचं म्हटलं तर इथं मॉलिक्यूलची बरीचशी गर्दी आहे, इथं स्टेरिक हिंड्रन्स जास्त आहे. बघा त्याच्यामुळं इथं इस्टरिफिकेशन इझिली होणार नाही. दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय बघा, दुसऱ्या ह्याच्यामध्ये सुद्धा 2 CH3 ग्रुप आहेत, आहे का नाही. इथं तर नाही, इथं 3 आहेत, A मध्ये 3 आहेत, त्याच्यामुळं इझिली इस्टरिफिकेशन होणार नाही. B मध्ये 2 आहेत, CH3 पुढं C+OH. त्याच्यामुळे इथं सुद्धा OR- चा अटॅक इझिली होणार नाही, याच्यापेक्षा इझिली होणार आहे बघा. पण त्याच्यापेक्षा अजून कोणामध्ये इझिली होऊ शकतो का ते आपण बघूया. C मध्ये बघा CH3 CH2 आणि C+OH, याच्यामध्ये मात्र OR- इझिली याच्यावरती अटॅक करू शकतो, कारण इथं गर्दी कमी आहे ॲज कम्पेअर टू या दोघांच्या तुलनेमध्ये. जर तुम्ही बघितलं इथं गर्दी कमी आहे, इथं स्टेरिक हिंड्रन्स कमी, आणि याच्यामध्ये खूपच जास्त आहे. D मध्ये C2H5 म्हणजे CH3 CH2, C2H5 म्हणजे काय CH3 CH2, हे 2 आहेत कोणाला, CHला अटॅच. मग CHला CH2 CH3 अटॅच आहेत, पुढं C+OH. इथं खूपच जास्त गर्दी आहे, OR-, इथं खूपच बल्की ग्रुप आहे, त्याच्यामुळं इथं तर होणार नाही. मग सगळ्यात कमी गर्दी कोणामध्ये, सगळ्यात कमी स्टेरिक हिंड्रन्स कोणामध्ये, C मध्ये, आणि त्याच्यामुळे याचं इस्टरिफिकेशन इझिली होईल. समजतंय का. मग इस्टरिफिकेशन होतं म्हणजे हा OR- त्याच्यावरती अटॅक करतो, नंतर याचं प्रोटोनेशन होतं OH ग्रुपचा, हा OH ग्रुप निघून जातो वगैरे वगैरे. ते पुढं डिटेलमध्ये मेकॅनिझम आपल्याला आहे. हे इस्टरिफिकेशन. आता उलटून तुम्हाला एक लक्षात घ्या की अल्कोहोल असो किंवा कार्बोक्सिलिक ॲसिड असो, स्टेरिक हिंड्रन्स आला की इस्टरिफिकेशनचा रेट कमी झाला. बघा आता पुढं मोलॅरिटीज, इट इज सिम्पल डेफिनेशन बेस्ड क्वेश्चन आहे बघा. इट इज अ नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 1 dm³ ऑफ सोल्युशन. आपण डेफिनेशन केलेली, ही डेफिनेशन बरोबर आहे. दुसरं काय, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, मी तेच रिपीट नको लिहायला म्हणून हे असं हे केलेलं आहे. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिझॉल्व्ड इन 1 kg ऑफ सॉल्वंट. 1 kg सॉल्वंटमध्ये डिझॉल्व्ह केला तर काय होते, मोलॅलिटी होते. आणि हे तर काय वेगळंच दिलेलं आहे त्यांनी, याला काय, इट इज मिनिंगलेस. बघा आता पुढं 19th,
विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड. ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड कोणता आहे बघा, सायट्रिक ऍसिड इज द ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड. अदर 3 कार्बोक्सिलिक ऍसिड, दीज 3 कार्बोक्सिलिक ऍसिड्स आर डायकार्बोक्सिलिक ऍसिड्स. ह्याच्यामध्ये 2 कार्बोक्सिलिक ऍसिड कार्बोक्सिलिक ग्रुप असतात म्हणून हे डायकार्बोक्सिलिक ऍसिड आहेत. याच्यामध्ये 3 कार्बोक्सिलिक ग्रुप असतात म्हणून हा ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड आहे. कसं स्ट्रक्चर आहे बघा याचं, COOH पुढं CH2 पुढं इथं C इथं OH इथं पुढं COOH आणि पुढं इथं CH2 COOH. दॅट इज सायट्रिक ॲसिड. 3 कार्बोक्सिलिक ॲसिड ग्रुप आहेत म्हणून याला म्हणायचं आपण इट इज द ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिड. सायट्रिक ॲसिडचं हे स्ट्रक्चर आहे बघा, 3 कार्बोक्सिलिक ॲसिड ग्रुप आहेत. त्यानंतर पुढे बघा 20 नंबरचा, व्हॉट इज द नंबर ऑफ डोनर ॲटम्स इन डायमिथिल ग्लायऑक्झिमॅटो लिगँड. डायमिथिल ग्लायऑक्झिमॅटो लिगँडमध्ये किती डोनर ॲटम्स आहेत तर बघा, तर डायमिथिल ग्लायऑक्झिमॅटोचं स्ट्रक्चर कसं येईल बघा, तर सी आता बघा डबल बॉन्ड NOH, डबल बॉन्ड NOH असं याचं स्ट्रक्चर आहे. NOH मी इकडं काढतो, OH इकडं काढतो, हा CH3 बघा. डायमिथिल त्याच्यानंतर ना हा ग्लायकॉलचा डेरिव्हेटिव्ह असल्यामुळं ग्लाय आणि C डबल बॉन्ड NOH हा ऑक्झाईम असल्यामुळं ग्लाय ऑक्झाईम त्याला म्हटलेलं आहे आपण, डायमिथिल ग्लायऑक्झिमॅटो. बघा आता याच्यामध्ये नायट्रोजनवरची जी लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे, ही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ती काय करते, लिगँडला इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करते. मग याच्यामध्ये डोनर ॲटम्स म्हणजे इलेक्ट्रॉन देणारे ॲटम्स किती आहेत, याच्यामध्ये 2 आहेत, हा एक नायट्रोजन आणि हा एक नायट्रोजन. सो आन्सर इज द बी, दॅट इज 2. In which substance does nitrogen exhibit the lowest oxidation state? Lowest oxidation state कोणत्या सबस्टन्समध्ये आहे तर बघा, रेडॉक्स रिॲक्शनवरती 1 ते 14 पर्यंत मी प्रश्न सोडून घेतलेले, त्याच्यामध्ये सुद्धा पडलेला ना आता सुद्धा पडलेला. बघा सगळ्यात पहिला कोणामध्ये लोवेस्ट ऑक्सिडेशन स्टेट आहे नायट्रोजनची, तर आपण ए चेक करूयात. बघा आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन नंबर 21 बघतोय. पहिला आपण बघूयात नायट्रोजन गॅस. नायट्रोजन गॅसचा फॉर्म्युला काय, N2 हा एलिमेंटल स्टेटमध्ये असल्यामुळं त्याची ऑक्सिडेशन स्टेट प्रत्येक 2 नायट्रोजन ॲटम म्हणजे दोन्ही नायट्रोजन ॲटमची ऑक्सिडेशन स्टेट 0च असते. समजतंय का. बघा आपला रेडॉक्स रिॲक्शनचा सगळ्यात पहिला रूल, ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑल ॲटम्स इन अनकंबाइंड एलिमेंटल स्टेट इज 0. बघा त्यानंतर पुढं अमोनिया काय रे, NH3. याचा कसा ऑक्सिडेशन नंबर आपण कॅल्क्युलेट करूयात, ऑक्सिडेशन नंबर ऑफ नायट्रोजन प्लस 3 इंटू ऑक्सिडेशन नंबर ऑफ हायड्रोजन. हायड्रोजनचा किती असतो +1 इज इक्वल टू, मला सांगा याच्यावर कुठला चार्ज दिसतोय का नाही, मग इज इक्वल टू 0. मग नायट्रोजन 3 इंटू 1 3 झाले, +3 इज इक्वल टू 0. नायट्रोजन इज इक्वल टू +3 तिकडे गेल्यानंतर काय झालं -3. सो नायट्रोजनची याच्यामध्ये किती आहे, -3 आहे. त्यानंतर सी नायट्रस ऑक्साईड, काय फॉर्म्युला N2O. नायट्रस ऑक्साईडचा फॉर्म्युला N2O, 2 इंटू ऑक्सिडेशन स्टेट ऑफ नायट्रोजन प्लस ऑक्सिजन किती आहे, एकच आहे. मग ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट किती असते, -2 इज इक्वल टू याच्यावर चार्ज किती आहे, 0. मग 2 इंटू ऑक्सिडेशन स्टेट ऑफ नायट्रोजन बघा -2 इज इक्वल टू 0, -2 तिकडे नंतर +2 झाला म्हणजे 2 इंटू ऑक्सिडेशन स्टेट ऑफ नायट्रोजन इज इक्वल टू 2. मग 2 तिकडे डिवाइड करू, नायट्रोजन इज इक्वल टू 2 डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू 1 म्हणजे +1. बघा इथं नायट्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट किती आली, इथं +1 आली, इथं 0 आली, इथं -3 आली, इथं +1 आली. त्यानंतर ना डी शेवटचा ऑप्शन बघूयात आपण, नायट्रिक ऑक्साईड NO. व्हेरी सिंपल आहे बघा, नायट्रोजन ऑक्सिडेशन स्टेट ऑफ नायट्रोजन इथं प्लस ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्सिजन किती -2 इज इक्वल टू चार्ज किती याच्यावर 0. मग N इज इक्वल टू -2 तिकडे गेल्यानंतर ना +2 आला, मग नायट्रोजनची किती इथं आली +2 आली. बघा इथं 0, इथं -3, इथं +1 आणि इथं +2. मग आपल्याला काय विचारले बघा, इन विच सबस्टन्स डज नायट्रोजन एक्झिबिट द लोवेस्ट ऑक्सिडेशन स्टेट. लोवेस्ट ऑक्सिडेशन स्टेट कोणामध्ये, अमोनियामध्ये, -3 आहे का नाही. बघा इथं 0 -3 इथं +1 आणि इथं +2 म्हणजे -3 ही सगळ्यात कमी व्हॅल्यू आहे म्हणून अमोनिया. कोणामध्ये, अमोनियामध्ये लोवेस्ट ऑक्सिडेशन स्टेट. विच ऑफ द फॉलोइंग इज मोस्ट रिॲक्टिव्ह टुवर्ड्स द रिॲक्शन ऑफ हायड्रोजन सायनाइड टू फॉर्म करेस्पॉन्डिंग सायनोहायड्रिन. खालीलपैकी कोणता असा सबस्टन्स आहे ज्याच्यामध्ये जो मोस्ट रिॲक्टिव्ह आहे, मोस्ट रिॲक्टिव्ह टुवर्ड्स ॲडिशन ऑफ हायड्रोजन सायनाइड. म्हणजे थोडक्यात काय, हायड्रोजन सायनाइडची ॲडिशन
ची रिॲक्टिव्हिटी कोणामध्ये जास्त असेल. तर लक्षात घ्या, हायड्रोजन सायनाइडचे ॲडिशन तुम्हाला मी 2 गोष्टींवरून एक्सप्लेन करतो की एक तर पहिली गोष्ट की स्टेरिक फॅक्टर हा पॉईंट नवीन सिलेबसला सुद्धा आहे आणि जुन्या सिलेबसला पण होता. आणि दुसरा इलेक्ट्रॉनिक फॅक्टर. बघा, इलेक्ट्रॉनिक फॅक्टर. स्टेरिक फॅक्टर म्हणजे काय, तर तुमचे आर ग्रुप किती स्टेरिक हिंड्रन्स करतायत. स्टेरिक हिंड्रन्स म्हणजे किती गर्दी करतायत. बघा, ते जर जास्त गर्दी करत असतील तर हायड्रोजन सायनाइडचे ॲडिशन इझिली होणार नाही. कारण हायड्रोजन सायनाइडचे ॲडिशन होत असताना ऑक्सिजन इथं प्लस H+ ॲड होतो आणि इथं सायनाइड मायनस अगोदर काय होतो, न्यूक्लिओफिलिक ॲडिशन इथं करत असतो. ही न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन आहे. हा सायनाइड मायनस जो आहे तो कार्बोनिलवरती अटॅक करेल. नंतर हा ऑक्सिजनचा हा दुसऱ्या स्टेपमध्ये, पुढच्या स्टेपमध्ये तो H+चं प्रोटोनेशन करतो. मी आता डिटेलमध्ये मेकॅनिझम सांगत बसत नाही. बघा आता, तर हे असं मेकॅनिझम आहे. तर एक लक्षात घ्या की जर काय सायनाइडची, हायड्रोजन सायनाइडची इथं ॲडिशन करायची असेल तर अगोदर सायनाइड मायनसचा या कार्बोनिल कार्बनवर अटॅक झाला पाहिजे. हा अटॅक इझिली कधी होईल, जर इथं आर ग्रुपचा स्टेरिक हिंड्रन्स कमी असतील, म्हणजे हे आर ग्रुप काय असतील, कमी गर्दी करणारे असतील, छोटे असतील तर. बघा, आणि दुसरी गोष्ट इलेक्ट्रॉनिक फॅक्टर म्हणजे काय, हे आर ग्रुप काय असतात, जेवढे मोठे असतील तेवढे ते जास्त इलेक्ट्रॉन डोनेट करतात. आणि इलेक्ट्रॉन जास्त डोनेट केला की काय होतं की हा कार्बन लेस इलेक्ट्रोफिलिक होतो. लेस इलेक्ट्रोफिलिक म्हणजे त्याला इलेक्ट्रॉनची गरज कमी होते, म्हणजे त्याला इतकी जास्त इलेक्ट्रॉनची गरज लागत नाही. मग काय होतं, आणि त्याच्यामुळं जर याची इलेक्ट्रोफिलिसिटी कमी झाली तर हा सायनाइड मायनस सुद्धा त्याच्यावर अटॅक करणार नाही. सायनाइड मायनस आहे का नाही, याच्याकडे मायनस चार्ज म्हणजे इलेक्ट्रॉन आहेत. बघा, मग आपण 1 बाय 1 बघूयात. सगळ्यात पहिला ॲसिटोन ए घेऊयात. आपण डिटेलमध्ये बघूयात. CH3 हा ॲसिटोन आहे का नाही. त्याच्यानंतर ना बी कोण आहे बघा, बी आहे फॉर्मल्डिहाइड. फॉर्मल्डिहाइड म्हणजे COOH. त्याच्यानंतर सी कोण आहे, ॲसिटाल्डिहाइड. त्याच्यानंतर ना डी डायइथिल कीटोन म्हणजे CH2CH3. आता एक लक्षात घ्या की इथं सगळ्यात जास्त स्टेरिक हिंड्रन्स बघा 2 इफेक्ट आहेत आणि या 2 इफेक्टचा परिणाम हायड्रोजन सायनाइडच्या ॲडिशनवरती होतो. स्टेरिक हिंड्रन्स आपल्याला लगेच कळतंय की इथं बघा, इथं 2 मिथिल ग्रुप आहेत, इथं जरा मोठे ग्रुप असल्यामुळे इथं कार्बनला स्टेरिक हिंड्रन्स जास्त आहे. सायनाइड इझिली पोहोचू शकणार नाही इथं बघा. पण इथं मात्र दोन्ही हायड्रोजन आहेत, छोटे ॲटम्स आहेत, सायनाइड इझिली पोहोचू शकतो. इथं थोडासा याच्यापेक्षा, याच्या तुलनेमध्ये याच्यापर्यंत सायनाइड इझिली पोहोचू शकत नाही, कारण इथं याच्यापेक्षा इथं गर्दी जास्त आहे आणि इथं तर खूपच जास्त गर्दी आहे. त्याच्यामुळं सायनाइड मायनस इथं इझिली पोहोचू शकत नाही. हे सगळ्यात इझिली कुठं पोहोचू शकतो, इथं. हे स्टेरिक फॅक्टर झाला बघा. आणि इलेक्ट्रॉनिक फॅक्टर काय सांगतो, तर इलेक्ट्रॉनिक फॅक्टर सुद्धा याच्या रिॲक्टिव्हिटीला एक्सप्लेन करतो. कारण इथं कोण आहे बघा, इथं 2 मिथिल ग्रुप याला इलेक्ट्रॉन देत आहेत, है का नाही. त्याच्यामुळे या कार्बनला इतकी इलेक्ट्रॉनची गरज नाही, त्याच्यामुळे तो सायनाइडकडनं इलेक्ट्रॉन घ्यायच्या भानगडीत पडणार नाही. इथं बघा, याला मात्र खूप जास्त गरज आहे. हायड्रोजन आहेत, हायड्रोजन काय इलेक्ट्रॉन, लक्षात घ्या, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स नाहीत बघा. आणि जरी असले तरी लक्षात घ्या, अल्किल ग्रुप इतके स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन डोनेटिंग नाहीत. समजतंय का. त्याच्यामुळे या कार्बनला सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉनची गरज असल्यामुळे इथं बघा, इथं मिथिल देतोय, इथं 2 इथिल ग्रुप देत आहेत, पण इथं कोणच देणार नाही. त्याच्यामुळे याला जास्त गरज आहे. इथलं म्हणजे थोडक्यात सायंटिफिक लँग्वेजमध्ये, आपल्या केमिस्ट्रीच्या लँग्वेजमध्ये, धिस कार्बन इज मोर इलेक्ट्रोफिलिक अँड स्टेरिक इन हिंड्रन्स इज ऑल्सो लेस इन केस ऑफ धिस फॉर्मल्डिहाइड. आणि त्याच्यामुळे लक्षात घ्या, फॉर्मल्डिहाइडमध्ये हायड्रोजन सायनाइडचे ॲडिशन इझिली होईल. इट इज व्हेरी 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 सिम्पल बघा. आता पुढचे प्रश्न मी तुम्हाला काय करणार आहे, थोडंसं याच्यावरती बसत नाही जास्त प्रश्न, म्हणून मी तुम्हाला प्रश्न लिहिणार नाही, फक्त ऑप्शन लिहिणे बघा. नेक्स्ट नंबर ऑफ क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 23 बघा. द मोस्ट बेसिक हायड्रॉक्साइड फ्रॉम फॉलोविंग इज. क्वेश्चन नंबर 23, मोस्ट बेसिक हायड्रॉक्साइड कोण असेल बघा. तर ऑप्शन ए दिलेला आहे प्रॅसोडियम हायड्रॉक्साइड PrOH थ्राईस. त्यानंतर ऑप्शन बी दिलेला आहे समॅरियम हायड्रॉक्साइड
थ्राईस. बघा इथं ॲटॉमिक नंबर पण दिलेला आहे तर प्रॅसोडियम Z=59 आणि इथं समॅरियमचा पण हायड्रॉक्साईडचा समॅरियमचा पण Z=62 एवढा ॲटॉमिक नंबर दिलेला आहे. त्यानंतर ना सी, ऑप्शन सी काय दिलं बघा, हॉल्मियम हायड्रॉक्साईड HOOH 3 टाइम्स. हॉल्मियमचा पण ॲटॉमिक नंबर दिलेला आहे Z=67 आणि डी नंबरचा दिलेला आहे लॅन्थॅनम हायड्रॉक्साईड LaOH 3 टाइम्स आणि लॅन्थॅनमचा पण त्यांनी ॲटॉमिक नंबर Z= किती दिला आहे 57. आता एक लक्षात घ्या की आपण एक लॅन्थॅनॉइड कॉन्ट्रॅक्शन नावाचं एक कन्सेप्ट शिकलेलं आहे. लॅन्थॅनॉइड कॉन्ट्रॅक्शन तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे 14 लॅन्थॅनॉइड्स आहेत. सेरियमपासून ते लुटेशियमपर्यंत त्यांना आपण लॅन्थॅनॉइड्स म्हणतो. बघा हे 14 एलिमेंट आहेत त्यांना आपण लॅन्थॅनॉइड्स म्हणतो. बघा आणि आपण त्याच्यामध्ये म्हणजे थोडक्यात बघा लॅन्थॅनमपासून लुटेशियमपर्यंत ॲक्च्युली 15 एलिमेंट आहेत पण लॅन्थॅनमला आपण घेत नाही सिरियमपासून घेतो. मग 14 जे एलिमेंट्स आहेत लॅन्थॅनमचा ॲटॉमिक नंबर 57 पासून ते लक्षात घ्या लुटेशियमचा 71 पर्यंत 71 पर्यंत ॲटॉमिक नंबर काय होत जातो वाढत जातो आणि ॲटॉमिक नंबर वाढत गेल्यामुळं बघा लॅन्थॅनम त्याच्यानंतर सेरियम प्रॅसोडियम डॉट 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 शेवटपर्यंत कोण होता लुटेशियमपर्यंत ॲटॉमिक नंबर तुमचा वाढत जातो. ॲटॉमिक नंबर वाढत गेली तशी ॲटॉमची साईज काय होत जाते कमी होत जाते. बघा साईज कमी होत जाते. साईज कमी होत गेली की होतं काय लक्षात घ्या म्हणजे ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होतो. ॲटॉमिक नंबर इकडून इन्क्रीज होतोय कसा तर हा 57 पासून सुरू झाला हा 71 पर्यंत एंड झाला. बघा ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होतोय. त्याच्यानंतर साईज काय होते डिक्रीज होते. बघा डिक्रीज होते आणि आपला फजान्स रूल काय सांगतो बघा आपल्याकडे एक फजान्स रूल आहे. अकॉर्डिंग टू फजान्स रूल ॲज बेसिसिटी डिक्रीजेस विथ डिक्रीज इन साइज ऑफ ॲटम फॉर लॅन्थॅनॉइड्स. बेसिसिटी decreases with decrease in size. बघा साइज ऑफ मेटल ॲटम किंवा मेटल आयन आहे की नाही. साईज डिक्रीज झाली की बेसिसिटी सुद्धा काय होते डिक्रीज होते. लॅन्थॅनमपेक्षा सिरियमची साईज बघा ॲटॉमिक नंबर आता ऐका ॲटॉमिक नंबर जेवढा जास्त तेवढी साईज कमी आहे की नाही कारण इथं आपण बघितले बघा ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होते साईज डिक्रीज होते. याला आपण लॅन्थॅनॉइड कॉन्ट्रॅक्शन असं सुद्धा म्हणतो. मग याची साईज सगळ्यात कमी त्याच्यानंतर ना याची साईज सगळ्यात कमी त्याच्यानंतर 2 नंबरला याची मोठी नंतर 3 नंबरला याची मोठी आणि 4 नंबरला याची मोठी. मग लक्षात घ्या आपला फजान्स रूल काय सांगतो बेसिसिटी डिक्रीजेस विथ डिक्रीज इन साइज ऑफ ॲटम म्हणजे बेसिसिटी इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन साइज ऑफ ॲटम. बघा मग म्हणजे कुठल्या मेटल आयनची साईज ज्याची जास्त असेल त्याची बेसिसिटी सगळ्यात जास्त असेल आणि मेटल आयनची साईज कोणाची जास्त असेल ज्याचा ॲटॉमिक नंबर काय असेल लक्षात घ्या ॲटॉमिक नंबर काय असेल कमीत कमी असेल आहे की नाही. ॲटॉमिक नंबर कमीत कमी कोणाची तर लॅन्थॅनमचा आहे. लक्षात आलं का. सो लॅन्थॅनम हायड्रॉक्साईड इज मोस्ट बेसिक. दिस इज द मोस्ट बेसिक. हा मोस्ट बेसिक असला पाहिजे कारण याचा ॲटॉमिक नंबर सगळ्यात कमी. ॲटॉमिक नंबर सगळ्यात कमी असल्यामुळं ॲटॉमिक साईज जास्त आहे आणि ॲटॉमिक साईज म्हणजेच मेटल आयनची साईज जास्त आहे आणि जेवढी मेटल आयनची साईज जास्त असेल तेवढा काय असते बेसिसिटी काय असते जास्त असते अकॉर्डिंग टू फजान्स रूल. बघा मी उलटं लिहिलं आहे बेसिसिटी डिक्रीजेस विथ डिक्रीज इन साईज ऑफ मेटल आयन. मग याच्या उलटं काय होईल बेसिसिटी इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन साईज ऑफ मेटल आयन. व्हेरी सिम्पल. बघा आता पुढं नेक्स्ट मल्टिपल चॉईस क्वेश्चन काय बघा. द SI युनिट ऑफ डेन्सिटी इज इट इज व्हेरी सिम्पल. डेन्सिटी SI युनिट कोणाचं डेन्सिटीचा काय फॉर्म्युला डेन्सिटीचा बघा मी तुम्हाला ऑप्शन आधी देतो. A ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब त्यानंतर B ग्रॅम पर मीटर क्यूब त्यानंतर C kg पर मीटर क्यूब आणि D काय kg पर सेंटीमीटर क्यूब. एक लक्षात घ्या की डेन्सिटी काय फॉर्म्युला आहे डेन्सिटीचा डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम आहे की नाही. बघा मग हे डेन्सिटीचं जे युनिट आहे ते डिराइव्ड युनिट असेल कारण ते 7 फंडामेंटल युनिट्स मास आणि व्हॉल्यूम यांच्या व्हॉल्यूम हे पण डिराइव्ड युनिट आहे कळतंय का. मग या व्हॉल्यूम हे लेन्थचं डिराइव्ड युनिट आहे मग हे सुद्धा डिराइव्ड युनिटच आहे. बरं आपल्याला माहिती आहे की मासचं SI युनिट काय रे kg आणि व्हॉल्यूमचं काय आहे मीटर क्यूब. मग kg मीटरचा प्लस क्यूब वरती गेल्यानंतर ना मीटरचा काय होणार आहे -3 होणार आहे kg पर मीटर क्यूब. व्हेरी सिम्पल. सो ऑप्शन C इज द करेक्ट ऑप्शन.
बाकीचे आहेत युनिट्स पण SI युनिट्स नाहीत. ग्रॅम जिथं आहे तिथं हे चुकीचं आहे, कारण ग्रॅम इज द नॉट SI युनिट ऑफ मास आणि सेंटीमीटर इज द नॉट SI युनिट ऑफ लेंथ. सो अदर ऑप्शन्स आर इनकरेक्ट. विच ऑफ द फॉलोइंग कंपाउंड्स डज नॉट अंडरगो हॅलोफॉर्म रिॲक्शन्स. बघा 25 नंबरचा डज नॉट अंडरगो हॅलोफॉर्म रिॲक्शन्स. कोण हॅलोफॉर्म रिॲक्शन दाखवणार नाही असा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन ए दिलेला आहे बघा, CH3CHOH CH3. बघा ऑप्शन बी काय तर CH3C डबल बॉन्ड O CH3. त्यानंतर ऑप्शन सी काय बघा, C2H5 CHOH C2H5. आणि ऑप्शन डी काय दिलेला आहे तर CH3C डबल बॉन्ड O C2H5. तर लक्षात घ्या हॅलोफॉर्म रिॲक्शन कोण दाखवतो तर हॅलोफॉर्म रिॲक्शन दाखवतात मिथिल कीटोन्स आणि कोण दाखवतात सेकंडरी अल्कोहोल्स हॅविंग मिथिल ग्रुप डायरेक्टली अटॅच्ड टू COH कार्बन. म्हणजे ज्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे त्या कार्बनला डायरेक्टली मिथिल ग्रुप अटॅच पाहिजे. बघा आणि तो कसा पाहिजे, अल्कोहोल कसा पाहिजे, सेकंडरी अल्कोहोल पाहिजे. सेकंडरी अल्कोहोल म्हणजे इथं CH आणि इथं कुठलाही R ग्रुप असेल. म्हणजे लक्षात घ्या की एकतर बघा हॅलोफॉर्म रिॲक्शन कोण दाखवतो मिथिल कीटोन. म्हणजे असा कीटोन ज्याला मिथिल ग्रुप डायरेक्टली अटॅच आहे. बघा अगोदर आपण कीटोनचा विषय मिटवूयात, नंतर आपण अल्कोहोलकडे येऊयात. बघा हा मिथिल कीटोन आहे का नाही. म्हणजे मिथिल कीटोन म्हणजे कार्बोनिल कार्बनला डायरेक्टली मिथिल ग्रुप अटॅच पाहिजे. हा तुमचा इथं मिथिल कीटोन आहे, हा इकडं दोन मिथिल ग्रुप आहेत एक सोडून, आहे का नाही. त्याच्यामुळं हा हॅलोफॉर्म रिॲक्शन दाखवणार आहे. त्यानंतर हा कीटोन आहे बघा, इथं पण कार्बोनिल कार्बनला मिथिल ग्रुप अटॅच आहे, हा पण हॅलोफॉर्म रिॲक्शन दाखवणार आहे. समजतंय का. म्हणजे दोन ऑप्शन आपले कट झाले. आता ए आणि सी मध्ये आपण बघूयात. हे दोन अल्कोहोल आहेत, हे दोन सेकंडरी अल्कोहोलच आहेत. पण या सेकंडरी अल्कोहोलमध्ये कोण हॅलोफॉर्म रिॲक्शन दाखवेल तर लक्षात घ्या सेकंडरी अल्कोहोल्स हॅव्हिंग मिथिल ग्रुप डायरेक्टली अटॅच टू CHOH कार्बन. म्हणजे ज्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे त्याला एकतरी मिथिल ग्रुप पाहिजे. इथं आहे का बघा, ज्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे त्याला एकतरी मिथिल ग्रुप आहे, इथं आहे. इथं एक सोडून दोन आहेत. म्हणजे हा हॅलोफॉर्म रिॲक्शन दाखवणार आहे. हा मात्र हॅलोफॉर्म रिॲक्शन दाखवणार नाही. याला इथिल ग्रुप आहेत बघा. C2H5 म्हणजे मी फोड केली तर असं होईल बघा CH2CH3. याचं पण असं होईल CH2CH3. मिथिल ग्रुप डायरेक्टली या कार्बन OH ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे त्याला डायरेक्टली मिथिल ग्रुप अटॅच नाही, डायरेक्टली नाही, इथिल ग्रुप अटॅच आहे. त्याच्यामुळं हा हॅलोफॉर्म रिॲक्शन दाखवणार नाही. त्याच्यामुळं तुम्हाला विचारलं काय विच डज नॉट शो हॅलोफॉर्म रिॲक्शन. कोण हॅलोफॉर्म दाखवणार नाही तर हा दाखवणार नाही. सो दॅट इज द करेक्ट. आता हॅलोफॉर्म रिॲक्शन काय असं 2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला सांगतो. समजा बघा हा R ग्रुप आहे, R हा C डबल बॉन्ड आणि इकडं मिथिल. हा R ग्रुप कोणता पण असू देत, हा हायड्रोजन पण असू शकतो, म्हणजे हा ॲसिटाल्डिहाइड पण असू शकतो. आणि हा जो R ग्रुप आहे हायड्रोजन मिथिल इथिल प्रोपिल कुठलाही असू शकतो. फक्त एक कुठला तरी मिथिल ग्रुप पाहिजे, हे कंपल्सरी. हॅलोफॉर्म म्हणजे काय 3 टाइम्स सोडियम हायपो आयोडाईड त्याची रिॲक्शन केली. ही सोडियम हायपो आयोडाईड कसा तयार करतात NaOH प्लस I2 या दोघांचा वापर करून. आणि इथं काय होतं बघा हा CH3 मधला RC डबल बॉन्ड ONA. बघा ONA किती आहेत 3 आहेत, त्याच्यापैकी एक इथं गेला प्लस. लक्षात घ्या हा CH3 बाजूला पडला, या बाहेर पडलेला CH3 मधला CH आहे का नाही, 2 हायड्रोजन बाहेर पडले, राहिला एक CH. आणि आयोडीन किती आहे 3 आहेत CHI3. बघा प्लस हाच हॅलोफॉर्म, यालाच हॅलोफॉर्म म्हणतात आयडोफॉर्म. प्लस बघा NaO किती राहिले 2 आणि इथून निघालेले 2 हायड्रोजन 2 टाइम्स NaOH तयार होतील. बघा सो दिस इज हॅलोफॉर्म. हॅलोफॉर्म हा येलो प्रेसिपिटेट देतो आणि या येलो प्रेसिपिटेटने आपल्याला समजतं की दिलेला कीटोन हा मिथिल कीटोन आहे. लक्षात आलं का. हा काय करतो येलो प्रेसिपिटेट तयार करतो. येलो प्रेसिपिटेट तयार केला तर समजायचं की तुमचा कीटोन हा मिथिल कीटोन आहे. म्हणजे तुमचा असा कीटोन आहे ज्याच्यामध्ये कार्बोनिल कार्बनला डायरेक्टली मिथिल ग्रुप अटॅच आहे, किंवा असा अल्कोहोल आहे ज्याच्यामध्ये असा सेकंडरी अल्कोहोल आहे ज्याच्यामध्ये OH ज्या कार्बनला अटॅच आहे त्याला एकतरी मिथिल ग्रुप आहे. कळते का. अल्कोहोलची पण अशाच पद्धतीनं रिॲक्शन.